नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पोटाला थंड, पचायला हलके फुलके, अगदी झटपट तयार होणारे दडपे पोहे बनवणार आहोत। ह्या दडप्या पोह्यांची टेस्ट कांदे पोह्यांसारखीच लागते आणि थोडी थोडी भेळीसारखी सुद्धा लागते। नाश्त्यासाठी अप्रतिम रेसिपी आहे। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर दडपे पोहे बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी पोहे घेतलेले आहे। हे पोहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळ पण नाही। रेग्युलर आपण कांदे पोह्यांसाठी जे पोहे घेतो तेच मी इथे घेतलेले आहे। हे स्वच्छ चाळून आणि निवडून घ्यायचे आहे। ह्या पोह्यांना चव सुद्धा छान असते आणि याचा लगदा पण होत नाही। त्यासाठी तुम्ही सुद्धा हे रेग्युलर आपण जे घरामध्ये वापरतो तेच पोहे घ्या। आता आपल्याला 2 वाटी पोह्यांसाठी मी इथे अर्धी वाटी ताक घेतले आहे। पोह्यांवरती हे ताक असे घालून घ्यायचे आहे। तुम्ही ताकाऐवजी नारळ पाणी सुद्धा घेऊ शकता। दडपे पोहे वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात। कोणी ताकात बनवतं तर कोणी नारळाच्या पाण्यात बनवतं। तुम्ही ताकाऐवजी एवढ्याच प्रमाणात नारळ पाणी वापरले तरी चालेल। आता हे आपल्याला चमच्याने असे मिक्स करून घ्यायचे आहे। असे चमच्याने मिक्स करून घेतले की हे मस्त सुटसुटीत होतात आणि मस्त भिजले पण जातात। तर असे आपल्याला चमच्याने सर्व हे पोहे आणि ताक एकजीव करून घ्यायचं आहे। आता यावरती झाकण ठेवू आणि आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं भिजू द्यायचे आहेत। पोहे मस्त भिजेपर्यंत आपण या पोह्यांसाठी एक मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी एक बाउल घ्यायचा, त्यामध्ये एक मीडियम आकाराचा मी कांदा कट करून घालायचा आहे। जास्त बारीक पण हा कांदा कट करून नाही घ्यायचा। आणि त्यासोबत मी ते 1 वाटी खोबऱ्याचा किस करून घेतलेला आहे। तुम्ही याऐवजी ओल्या नारळाचा किस सुद्धा घालू शकता। माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी ड्राय खोबऱ्याचा किस करून घेतलेला आहे। हा सुद्धा आपण यामध्ये घालूया। दडपे पोहे तुम्ही नाश्त्यासाठी तर बनवूच शकता, पण मधल्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही अगदी झटपट हे बनवून खाऊ शकता। याची टेस्ट अगदी आंबट, गोड, तिखट खूप छान लागते। आता यामध्ये आपल्याला बारीक कट केलेली कोथिंबीर पण घालायची आहे आणि इथे मी यामध्ये 1 चमचा साखर घालणार आहे। साखरेमुळे हे पोहे मऊसूद होतात आणि टेस्ट पण भारी लागते। आता चवीनुसार यामध्ये आपण मीठ पण घालूया आणि हे मस्त हाताने आपल्याला आता मिक्स करून घ्यायचे आहे। असे हाताने मिक्स केले तर मीठ आणि साखर याला पाणी सुटते आणि हे सर्व चांगले एकजीव होते। मस्त ओलावा येतो ह्या मसाल्याला। 2 मिनिटं हे मस्त मिक्स करून मी असं चोळून घेतलेलं आहे। मी तुम्हाला दाखवते मसाल्याला कसे पाणी सुटले आहे ते। हा मस्त मसाला तयार झाला आहे। 2 मिनिटं आपल्याला हा आता साईडला ठेवून द्यायचा। या मसाल्याचा मस्त फ्लेवर येतो या दडपे पोह्यांमध्ये। आपण साईडला ठेवून देऊया आता। आता या पोह्यांसाठी आपण फोडणी बनवून घेणार आहोत। सर्वात आधी मी फोडणी पात्रामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घातलेत। हे मस्त कमी गॅसवरती आपल्याला मस्त खरपूस असे तळून घ्यायचे आहेत। असे खरपूस तळून घेतले की शेंगदाणे मस्त खरपूस लागतात खाताना आणि नरम पडत नाही। आता हे आपण काढून घेऊया। मी शेंगदाणे काढून घेतलेले आहेत। आता त्याच तेलामध्ये आपल्याला एक फोडणी करून घ्यायची। यामध्ये 1 चमचा मोहरी, थोडंसं हिंग आणि 2 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्ता हे आपल्याला यामध्ये या फोडणीमध्ये घालायचं आहे आणि मस्त फोडणी तयार करून घ्यायची आहे। फोडणी पात्र मी गॅसहून खाली उतरून घेतलेलं आहे कारण तेल गरम आहे, त्यामध्येच मी ही फोडणी तयार करून घेत आहे। फोडणी आपली मस्त तयार झालेली आहे। आता ही आपण थंड होऊ देऊया। इथे पोहे सुद्धा आपले छान भिजले आहेत, तुम्ही बघू शकता। आपल्याला हाताने असे मोकळे करून घ्यायचे आहे। अगदी मोकळे झालेले आहेत हे पोहे, एकमेकांना अजिबात चिटकलेले नाही। दडपे पोहे बनवण्यासाठी असेच पोहे आपल्याला हवे आहे। पोहे मोकळे करून घेतल्यावरती आपण जो मसाला तयार केला आहे यासाठी, तो सर्व मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे। यासोबत जी फोडणी आपण बनवलेली आहे ती सर्व फोडणी यावरती घालून घ्यायची आहे।
तळून घेतलेले शेंगदाणे पण आपल्याला यामध्ये घालायचे आहे. तुमच्या आवडीनुसार लिंबाचा रससुद्धा यामध्ये घालू शकता. तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला, नसेल आवडत तर असेच खाऊ शकता. किंवा जेव्हा तुम्ही पोहे सर्व कराल त्यावेळेससुद्धा लिंबाची फोड प्लेटमध्ये देऊ शकता. आता यामध्ये मी इथे बारीक पिवळी शेव पण घातलेली आहे. तुमच्या आवडीनुसार यामध्ये हे सर्व पदार्थ कमी जास्त तुम्ही घालू शकता. आणि हे आता आपल्याला सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य या पोह्यांमध्ये चांगलं मिक्स करून घेऊया. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि सकाळी नाश्त्याला तिखट नको असेल तर असे पोटाला थंड आणि पचायला एकदम हलके दडपे पोहे तुम्ही नाश्त्यासाठी नक्कीच बनवू शकता. अशा प्रकारे आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घेतलं आहे. तर आपले हे मस्त तिखट, आंबट, गोड दडपे पोहे इथं मस्त तयार झालेले आहेत. आता हे आपण सर्विंग प्लेटमध्ये काढूया. एकाच प्रकारचे पोहे खाऊन तुम्हाला पण कंटाळा आला असेल तर ही रेसिपी या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा. कोकणामधली ही पारंपरिक रेसिपी आहे दडपे पोहे. तर फ्रेंड्स, तयार आहे इथे हे आपले झटपट दडपे पोहे. तुम्हाला सुद्धा रोजचे कांदे पोहे खाऊन कंटाळा आला तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. सुरेखा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.